पण ते गृहनिर्माण घरं बनवतं सगळं ठीक आहे, मराठी माणसाला कुठे मिळतात ती? ते 40% आरक्षण द्या गृहनिर्माणामध्ये, ही जी विरोधकांची मागणी आहे ती तुम्ही कसं बघता? मराठी माणसासाठी आरक्षण असावं का घरांमध्ये? नाही बघा, आरक्षण शेवटी प्रत्येक घरामध्ये आरक्षण असावं ह्या मताचं मी नाही, परंतु ही अफोर्डेबल घरं जी फक्त मराठी माणसांसाठीच त्यांनी राखीव ठेवली, ती 30 लाख घराचा मी विचार करतो. बघा, इतर डेव्हलपर जे डेव्हलपमेंट मुंबईमध्ये करतायत त्या माध्यमातून ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ज्या पद्धतीनं काही हिंदी भाषिकांनी, प्रामुख्याने मी नाव घेऊ शकतोय, गुजराती असू द्या, सिंधी असू द्या, पंजाबी असू द्या किंवा जैन लोक असू द्या, त्यांच्याकडे जो पैसा आज आहे तेवढा पैसा आज मराठी माणसाकडे नाही. वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यातल्या 90% मराठी माणूस बिचारा आपला कामगार आहे आणि आजही ऑफिसेसमध्ये वगैरे काम करतो. त्यामुळे हे व्यावसायिक जे आहे त्या व्यावसायिकांकडे एकदम बक्कल पैसा असतो, त्यामुळे ते मुंबईत घरं घेऊ शकतात. आपला सर्वसामान्य नोकरदार मराठी माणूस मुंबईमध्ये घरं घेऊ शकत नाही आजच्या किमतीच्या माध्यमातून. त्यामुळे ही 30 लाख घरं सर्वसामान्य मराठी कुटुंबांना परवडतील म्हणून त्यांनी ती बांधण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमातून फक्त मराठी कुटुंबियांना ती घरं मिळतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.